सांगितले होते आज मी. हा तुमचा दिसतात. आवडता कुठला कलर तो घ्या. तुमचा अर्चना आवडता मॅडम कलरचा दिसते पेपर आता. घ्या. ऑरेंज. येस मॅम. तुमचा आवडता पेपर घ्या. कोणता कलर आवडतो तुम्हाला? ऑरेंज. हा, मग तो कलर घ्या. तुम्हाला जो आवडेल तो कलर घ्या. अन्वेष, आनंदी, पार्थ, चला, शौर्य, रियांश, चला आपलं सामान घेऊन बसा क्राफ्टचं. आणि त्यांच्या मम्मीने पण जवळ बसा, म्हणजे कात्रीने कट करायची वेळ आली तर तुम्ही करून द्या त्यांना. हा असा पेपर मोठा असेल तर त्याला मधून कात्रीने कट करायचंय आपल्याला. मम्मीकडून कट करून घ्या. आणि छोटा पेपर असेल तर राहू द्या. पेपर असा धरा उभा. उभा धरा असा उभा. जे जास्त उंची ते असा उभा धरायचा. आणि मग खालून वरती मध्यभागी त्याला फोल्ड करायचंय आपल्याला. असं फोल्ड करायचंय. करतायत का सगळे? कोण मागे राहिले? मागे राहताल बरं का मग. मी सांगते तर माझ्यासोबत करा, म्हणजे व्यवस्थित येईल तुम्हाला. केलंय का इथपर्यंत सगळ्यांनी? येस मॅम. मॅडम अर्चनाताई तुमचा तुम्ही म्यूट आहे. म्यूट झाला. अर्चनाताई तुम्ही. हा, पेपर खालून वरती फोल्ड करायचंय परत असा. आपल्याला छोट्या घड्या पडतील असं फोल्ड करत करत जायचंय. आपल्याला पंखा बनवायचा आहे, अर्चना पंखा. अर्चना मॅडम, अर्चना मॅडम, तुमचा फक्त फेस हा, दिसतोय, पेपर दिसत नाहीये. नाही, त्यांच्या दिसतंय त्या की. पेपरवाला याला स्पॉटलाइट द्यावा लागेल, पेपर याला. मंगल मॅडम, त्यांना स्पॉटलाइट द्या. मॅडम आहेत का? हो आहे मी. बोला. हो, दिसत नाहीये म्हणतात ते मी माझा पेपरवर. त्याच्यावर स्पॉटलाईट नाहीये म्हणतात ते. स्पॉटलाइट बरं बघ. पेपर द्या. ठीक आहे. बघते मी जरा आत जाऊन. मी लॅपटॉप वर केलंय ते. एक मिनिट हा. दिसतोय मॅडम आता. दिसत होत अहो, मी देऊनच दिसत आहे. होतं पहिल्यापासून. हा, कोण दिसतंय का आता? म्हणतं? सॉरी सॉरी, मला नव्हतं दिसलेलं, सॉरी. नाही ऐका, ज्यांना दिसत नाही त्यांनी ओके. काय केलं पाहिजे सांगून ठेवते मी. मोबाईल वरनं स्क्रोल करायचं, डावीकडनं उजवीकडे, उजवीकडनं डावीकडे स्क्रीनला हलवायचं. म्हणजे तुम्हाला जे काय दिसतं ते बदलतं. ठीक आहे, करा मॅडम कंटिन्यू. सगळ्यांनी बघा असा पेपर उभा धरला ना, की खालून आपल्याला वरती फोल्ड करायचंय. म्हणजे आपल्याला त्याचा मध्यभाग मिळेल. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? खालून वरती पेपर फोल्ड करून ते टोक जुळवायचे बरोबर. केलं का इथपर्यंत सगळ्यांनी? त्याच्यानंतर पुन्हा खालून फोल्ड करायचं, म्हणजे आपल्याला पंखा बनवायचा. कोणाकोणाला येते पंखा बनवता? तसं बनवायचंय आपल्याला. हा, मग तसं फोल्ड करा बघू. जवळजवळ फोल्ड आले पाहिजे ना, म्हणजे पंखा छान होतो. त्याच्यानंतर त्या उघडल्यानंतर आपल्या ज्या रेषा दिसतील ना, त्याच्यावरती आपल्याला फोल्ड करत जायचंय. म्हणजे एकदा वरती केलं की एकदा असं खाली करायचं. असं करायचं, उलट पालट करून फोल्ड करायचं पेपर आपल्याला. जमतंय ना तुम्हाला? सोपं आहे बघा. हा, कोणाला काही अडचण आहे का?
काही शंका आहे का? काही विचारायचंय का? असं फोल्ड करत चला. जितक्या आपल्या घड्या पडतील ना तितका आपला पंखा छान दिसणार. जमलं का सगळ्यांना इथपर्यंत? हे बघा असं झालंय का तयार सगळ्यांचं घड्या? आता आपल्याला त्याला मध्यभागी फोल्ड करायचंय. असं दाबून घडी घाला. जमत नसेल तर मम्मीला सांगा. अथर्व करतोय का? हा ठीक, छान. हा कृपांशी तुझं आता दाखव. ह्या तुझं दाखव कृपांशी हात वर करून. कागद काय घेतलंय, केलंय, तुला काही जमलंय. काही असेल तुम्ही मागं पडलात तर विचारा बरं का. शौर्य हा राजे चला. दाखव. कोणाचं झालंय अद्वैत दाखवा. दाखव. असा अद्वैत पंखा दाखव कोणाचं तुझं. झालंय दाखवा. अद्वैत पंखा दाखव. छान. रियाश मॅम तुझं दाखव. रियाश, रियाश तुला. आणि अन्वी तो नाही करत. अथर्व तुला जमलं का? अन्वी तुझं कुठे आहे? राशी, राशी तुला जमलं का? छान करायचं बरं का दादा बरोबर अन्वी. वा वा छान मस्त. आणि आता असा तुमचं जे दिसतंय की नाही, असं जे ओपन भाग दिसतोय ना, तिथे आपल्याला एका भागामध्ये फेविकॉल लावून घ्यायचंय आणि चिकटून टाकायचंय. असं आपल्याला पॅक करायचंय तो पंखा. इथे फेविकॉल लावून घ्या. आहे का फेविकॉल तयार तुमच्याकडे? डिंक असेल तर डिंक लावा. गम कुठला गम असेल तो लावा. व्यवस्थित लावा. जितकं आवश्यक आहे तेवढंच लावा. त्याला थोडस दाबून धरा म्हणजे चिकटेल ते. हा, चिकटेपर्यंत थोडस दाबून धरायचं. असा पंखा तयार झाला आपला. आता तो अजून छान फुलण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पेपरचा पण तसाच पंखा बनवायचा आहे. त्याला पहिल्यासारखं मगासारखं खालून वरती फोल्ड करा. म्हणजे आपल्याला एक सारख्या घड्या जमण्यासाठी असं करायचं. खालून वरती बरोबर टोक जुळवायचे. हम्म. त्याच्यानंतर पूर्ण पेपर उघडायचा आणि पेपर उलटा पालट करत करत घडी घालायची. परत आपल्याला मध्यभागी फेविकॉल लावून घ्यायचे मगासारखं. हा, मॅडम माझं झालं. वा वा छान. चिकटवलं का तू व्यवस्थित? हा, आता आपल्याला हा. हे आता आपल्याला हे दोन, व्हेरी गुड हे दोन. राशी. व्हेरी अजून गुड. कोणाचं झालं दाखवा बरं. शाबास. तुझं तर लोटस दिसायला लागले हो की नाही? लोटस सुद्धा दिसतंय गुलाब छान गुलाबी गुलाबी गुलाबी. गुलाबी कलर. कमळ, कमळ, कमळ फुलल्यासारखं दिसतंय की नाही? शौर्य चला आता आपल्या दाखव तुझं. शौर्य दाखव. दुसरा पाठ कुठे? रियाश, दुसरा पाठ कुठे? दोन पाठ करायचे ना. रियांश काय केलं का? कागद दिला नाही तुला? बर तू बघून घे नुसतं कसं करायचं. हा, बघून घे. केलं? अरे दाखव. अथर्व छान. सगळ्या हा मुलांना छान.
धरा बरं. अरे किती सुंदर शौर्य. छान छान छान. सगळ्यांनी हातात धरा, मला स्क्रीनशॉट काढू द्यात. कृपांशी कृपांशी धरा हातात सगळ्यांनी. खूप सुंदर. सरस स्क्रीनशॉट काढूयात. शौर्य राजे करा करा वरती. सुंदर दिसत आहेत. गुलाबी कलर मस्त. खूपच छान. छान. छान एक छान. मॅडम 1 मिनिट. हा चला सगळ्यांनी दाखवा. खूप सुंदर. आनंदी मस्त कलर आहे तुझा. रुही छान कलर आहे. पार्थ, अद्वैत, शौर्यराजे दाखव तुझं. कृपांशी, रियाश. अरे वा किती सुंदर. अथर्व नीट धर, दिसत नाहीये अथर्व. हा सुंदर सुंदर. खूप सुंदर. मॅडम पेक्षा तुमचीच आवडली बरं का मला. गुलाबी कमळ, नारंगी कमळ, पांढरी कमळ. सुंदर. छान. बोला मॅडम पुढे छान घ्या. छान. आता हा. आपल्याला जसं पहिले आपण जॉईन केलं तसं आता हे दोन आपल्याला मध्यभागी जॉईन करायचे. जमेल ना सगळ्यांना? मॅडम कसं करतात बघून घ्या आधी, मग करा. हा एका एका पंख्याच्या एका साईडला तुम्ही असं लावून घ्या फेविकॉल. व्यवस्थित पसरून घ्या आणि मग दुसरं त्याला जॉईन करा आणि थोडस दाबून धरा म्हणजे चिकटेल ते. सावकाश चिकटून घ्या, काही गडबड नाहीये. परफेक्ट. खूप सुंदर शौर्यराजे. मस्त. अथर्व मस्त. व्हेरी गुड. व्हेरी थँक नाईस. यू मॅम. छान छान. शाबास शाबास. अथर्व पूर्ण कर. आपल्याला दुसरा भाग चिकटवायचा नाहीये. आपल्याला इथे त्याला धरण्यासाठी आपल्याला दांडा बनवायचा म्हणजे असा फॅन तुम्ही हातात धरू शकता. हा आता इथे चिटकवायची घाई करू नका. हा आता कार्ड शीट पेपर मी सांगितलं होतं. कार्ड शीट पेपर आहे का तुमच्याकडे? थोडा जाड असतो मॅम तो पेपर. मॅम कार्ड शीट पेपर. मॅम छान छान छान. कोण बोलतय? मॅम मी कृपांशी बोलते. मी घरी सेम मध्ये असा पंखा बनवलेला सेम मध्ये. अरे वा वा. छान छान. शाबास. आता आपल्याला त्याला धरायला बनवायचंय ना. असं धरून हो तुम्हाला छान हवा घेता आली पाहिजे म्हणून थोडासा जाड पेपर असतो की नाही, क्राफ्ट पेपर जाड, कार्ड शीट पेपर, त्याच्या 2 पट्ट्या आपल्याला या साईडला लावायच्यात. त्या कट करून घ्या मम्मीकडून. मला तो नकोय. दुसरा येलो मध्ये. मला तो द्या. मला येलो मध्ये छान आहे ना. येलो मॅचिंग आहे तुला. अशी अरे पट्टी ग. घेतली ना, ती थोडी जाड होणे. इथे बघा, मम्मीला दाखवा. असं कार्ड शीट पेपरची अशी थोडीशी रुंद पट्टी घ्यायची आहे आणि मग ती मध्ये फोल्ड करायची म्हणजे ती थोडी जाड होईल. आपल्याला पंख्याचा हातात धरता आलं पाहिजे. हँडल हँडल काय? पंख्याला हँडल करायचंय आपल्याला. त्याला पण असं फेविकॉलने चिकटवून घ्या. त्याला हिरवी पट्टी लावू का ग मापाची? छान दिसेल. हाय रेश्मा मावशी. हाय रेश्मा मावशी बघ. रेश्मा मावशी. तुम्हाला समजले का? पट्टी कशी करायची समजले का? आपल्याला हँडल बनवायचे पंख्याचं हँडल. हँडल हँडल. हे बघा, अशी अशी पांढरी पट्टी घेतली ना की त्याला तुमच्या आवडीचा कलर पेपर वरती लावायचा आहे म्हणजे उठून दिसणार आहे. मम्मीला सांगा पट्टी कट करून दे म्हणा. ओके एकच. आणि काय करू?
गम पण आहे वाटतं. गम पण सांगितलं ना. हम्म. थोडस मोठं कापायचं वाटतं. अशी आपल्याला अशी पट्टी बनवायची. हा, मग तो सांगितलं का मला काय करायचं होतं. मग हा ऐक ना जरा काय म्हणतात ते. मगच लावलं त्यांनी. रियांश बघून घे ना नुसतं तू कसं करायचं बघून घे. आपल्याला 2 पट्ट्या बनवायच्यात. हं. पट्टी कोणाची राहिली बनवायची? कशाला नको ते. चला. या बनवलेल्या पट्ट्या आपण इथे चिटकवायच्या म्हणजे पंख्याचे हँडल म्हणून आपण असं हाताने वारा घेऊ शकता. असं असं इथे एक पट्टी आणि इथे एक पट्टी लावायची. हा, अशा तऱ्हेने आपला पंखा तयार होईल. फ्लॉवर पण होऊ शकतं आपलं. तुमचं गुलाबी लोटस होणार, पिंक लोटस होणार. असं तुम्ही फोल्ड पण करून ठेवू शकता. हा, असं फोल्ड करून ठेवायचा. पुन्हा त्याला असा ओपन करायचा. चला आवरा लवकर, आपल्याला खूप छान छान शिकायचंय अजून. खेळणी बनवायची आपल्याला अजून. स्माइलिंग फ्लॉवर्स बनवायचे, हसणारी फुले बनवायचेत, कॉइन बॉक्स बनवायचा आहे. कोणाकोणाला आवडतं पैसे गोळा करायला, जमा करायला? आपल्याला कॉइन बॉक्स पण बनवायचा अरे आहे. अयो
मी म्हणलं कोणाचे बोलताय ते बरोबर आहे. काय झालं निलिमा मॅडम? अर्चना मॅडम अनम्यूट करा. इको येतोय मॅडम तुमचा आवाज. मॅम झाले का? चला, कोणाकोणाचं झाले पण का? चला, हवा घेऊन दाखवा मला. चला सांगलं का मला मॅम? चला. सर्व खूप छान छान. झालं लालबाई. अरे वा राशी वा वा, दाखव तुझा. छान छान. राशी किती झाला अजून? माझा इको येतोय. मी डबल रेकॉर्डिंग करते, स्क्रीन रेकॉर्डिंग पण करते शॉर्ट साठी. हा थांबा. कृपांशी दाखव दाखव. सुंदर सुंदर, छान. छान छान. रियांश, झालं का तुझं? आनंदी, व्हायचंय का तुझं अजून? मी डबल रेकॉर्डिंग करते ना, त्यामुळे इको येतोय. शॉर्ट पण घेते. एवढं सुंदर शौर्य, हा, करताय. शौर्य राजेचं पण छान झालंय. शौर्य राजे, दाखवा सगळ्यांनी पार्थ हातात धरा मगाच सारखं. मॅडम स्क्रीनशॉट काढा पार्थ, ना मॅडम. हा, सगळ्यांनी पार्थचं पण हातात मस्त झालंय. धरा. हा, हो काढते, एक मिनिट. हा, सगळ्यांनी हातात धरा. स्क्रीनशॉट काढायची. अर्चना मॅडम तुम्ही धरा हातात. आनंदी, झालं का तुझं? कोणाकोणाचं झालं हातात धरा. स्क्रीनशॉट काढायची आपल्याला. शौर्यराजे सुंदर. रुई तुझं दाखव. अय्या रुई, तू दांडा नाही केलास. बरं ठीक आहे, नंतर करायचं बरं का. शनिवार रविवारी काही हरकत नाही. व्हायला पाहिजे ना असं काही नाही, पण शनिवार रविवार करायचंय. हो, करायचं बरं. तुमचं जे जे राहिलंय ते तुम्ही नंतर करू शकता. शनिवार प्रोजेक्ट शनिवार आहे रविवार. तुमचा, राहिलेलं दाखवायचं. शनिवार रविवार आपण त्यासाठी सुट्टी ठेवली आहे. शौर्यराजे खूप छान. पार्थन्वी खूप छान. छान छान, ती रुई शाबास. रुई जाधव कुठं गेली? व्हेरी गुड, व्हेरी गुड, अथर्वचे व्हेरी छान नाईस. झाले. छान छान. घ्या मॅडम पुढे. राशीचं पण छान आलंय. राशी, हा, राशी आता चला दाखव आपल्याला तुझं. नाही point. बघितलं मी राशी. हा छान. गुलाबी दांडा केला का तू? बोटांनी धरले रुई. राशी दांडा दाखव तुझा. राशी हातात तुझ्या बोटात दांडा झाकले. हा ठीक आहे. छान छान छान, मस्त सुंदर. आणि सराव करायचा बरं का. शनिवार रविवारी दुसरे पंखे तयार करायचे. त्याचं झाकण कुठं ठेवू? मॅडम घ्या पुढचं. हा चला, मी आता तुम्हाला पेपर कप आणायला सांगितले होते ना. पेपर कप पासून आपल्याला कॉइन बॉक्स बनवायचा आहे. चला, मोठा पेपर कप घ्या. मोठा, दोन घ्या, दोन. ज्याला छोटा बनवायचा ते एक सुद्धा घेऊ शकतात, आणि ज्याला मोठं बनवायचं ते दोन घ्या. दोन पेपर कप घ्या. खूप सोपं आहे, पटपट बनवणार आहात तुम्ही. आणि तुमचा पेपर कप जर कलरफुल असेल ना, तर तुम्हाला त्याला कलर करायची काहीच गरज नाही. जर प्लेन असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा कलर त्याला द्या. हा, नंतर द्या, आता नका देऊ. आता आपल्याला हा पेपर कप दुसऱ्यावर ठेवायचा असा पालथा. इथे ह्याच्यावर राऊंड आपण फेविकॉल लावून घ्यायचंय. आधी फेविकॉल लावण्या अगोदर ह्याला आपण पहिल्याला कट मारून घेऊ, असा कट. इथे मम्मीकडून मारून घ्या कट. मम्मीकडून असा कट, म्हणजे त्याच्यातून कॉईन गेलं पाहिजे, असा कट मारून घ्या. हा, मागच्या साईडने कट करायचा आहे, खालच्या बाजूने. हा बेटा. आपण जो कप हम्म. पालथा ठेवणार आहोत ना, त्याला खालून कट करायचंय. त्याच्यातून आपल्याला कॉईन गेलं पाहिजे, असं कट करायचं. आणि हे बघा, कॉइन टाकायचे बरं का, कॉइन बॉक्स झाल्यावर. हा, हे बघा, हे बघा, इथे मी कट केलं. असं कट करून काढायचं ना पट्टी. दिसतंय का तुम्हाला मी कट केलेलं? मम्मीकडून कट करून घ्या, आणि नंतर ह्या राऊंड वरती फेविकॉल लावून घ्यायचं. झालं आपलं कॉइन बॉक्स तयार. ओके नाही? आणि ज्याला एकाच करायचं त्याने इथे कार्डशीट पेपर लावून टाका वरती गोल. अच्छा, किती एकच असा छोटा कॉइन सोपं. बॉक्स तयार होईल.
कप झालं. पासून कॉइन बॉक्स, किती मस्त की नाही आयडिया. रियांश किती सोपं आहे बघ बरं, तुलाही करता येईल. छान, सुंदर. कोण कोण पैसे जमा करणार आजपासून? हात वर करा. कोण कोण जमा करणार पैसे? हा. बघा बर का, हा, ज्यांचे शाबास. कॉइन बॉक्स, ज्यांनी कॉइन बॉक्स केले की नाही आणि पंखा, त्यांना द्या बर का कॉइन बॉक्स मध्ये टाकायला. कॉइन बॉक्स झालाय स्वतः केलेला. हे बघा, हे बघा, इथे कॉइन्स आहेत माझ्याकडे तयार. मी कॉइन्स कॉइन्स टाकते त्याच्यामध्ये. हा, हे बघा. मी तर आत्ताच जमा केले. चला तुम्ही पण जमा करा पटापट. चला, मॅडम बँक भरायला लागा, बँक भरायला लागा. चला चला, चला. खाऊचा पैसा साठवायचा बर का. खाऊ मागून आणा नाही तुमचं आवडतं. घ्यायचं. चला, माझे किती झाले बघा, मोजा. मी तर किती टाकले. अरे बापरे, आवाज येतोय. तू पंखा दाखवती आनंदी, अजून कॉइन बॉक्स कुठे झाला? सुंदर केलाय पंखा. कॉइन बॉक्स दाखव. नव्हते का कप तुझ्याजवळ? शौर्य तुझे दाखव कॉइन बॉक्स. अरे वा, शौर्यचाही मस्त झाला. चिटकून टाक. छान छान. त्याला वेळ लागेल थोडं चिटकवायला. थोडा वेळ थांबा. थोडा वेळ हम्म. तसं थोडस प्रेस करून ठेवा. प्रेस करून द्या आणि ठेवून द्या. आपण तोपर्यंत पुढचं शिकूयात. फुगा कोणी आणलाय? चला आता फुगे सांगितले तुम्ही. फुगा कोणी आणलाय? फुगा आणलाय का? मार्बल गोटी सांगितली होती आपल्याला खेळणी बनवायची. गोटी एकच लागेल आपल्याला. गोटी हे बघा, असं मार्बल्स, असे मार्बल्स असतात ना, तर एकच गोटी लागेल आपल्याला. गोट्यांचं काय करणार आहात मॅडम? एक गोटी आणि फुगा, त्याची खेळणी बनवायची मुलांना. खेळणी. असा फुगा घ्या. फुगा थोडा मोठा फुगा आणलाय का तुम्ही? हे बघा, कुठल्याही कलरचा, तुमच्या आवडीच्या कलरचा घ्या. लाल घ्या, पांढरा घ्या. मम्मी असेल तर बर, मम्मीला सांगा. फुग्यामध्ये आपल्याला गोटी घालायची अशी. मम्मीला सांगा. फुग्यामध्ये पूर्ण अशी गोटी घालून घ्यायची आतमध्ये. आहे का? मम्मीला बोलवा. आणि इथे दोरा बांधून टाकायचा आपल्याला इथे. गोटी घातल्यानंतर असा दोरा इथे बांधून घ्यायचा. पक्क होण्यासाठी अशी त्याला एक आडी घालायची अशी. मॅडम दोरांची थांबते दोरांची मी, परत एकदा सांगते. परत परत एकदा सांगते तुमच्यासाठी. फुग्यामध्ये गोटी घालून घ्या. असा थोडा मोठा फुगा पाहिजे. हा, छान फुगवता आला पाहिजे त्याला. थोडस असं करा म्हणजे छान फुगवता येतो. असं थोडस. गोटी कोणी कोणी घालून घेतली? हात वर करा. कोणाकोणाचं झाली गोटी घालून कंटाळा त्याच्यामध्ये, नसेल फुग्यामध्ये. तर करू नका बर का. फक्त बघून घ्या, हा कंटाळा आला असेल तर. हा, चालेल चालेल. हो. नंतर आपल्याला हा फुगा उलटा करायचा आहे. म्हणजे ती गोटी या ह्याच्यातून परत बाहेर काढायची अशी आपल्याला. अशी उलटा करायचं. ह्याच्यातून परत गोटी बाहेर काढायची आपल्याला. गोटी बाहेर काढल्यानंतर फुगा फुगवायचा आहे आपल्याला. मी फुगवते हा. फुगा फुगवल्यानंतर त्याला गाठ मारा. जागा नसेल गाठ मारायला तर त्याला पण पक्की दोरी बांधून घ्या. असा फुगा फुगून घ्यायचा. दिसतोय का सगळ्यांना? मी खाली पेपर घेते. दिसतोय.
दिसला का फुगा कसा फुगेला? त्या गोटी गेली बघा इथे, गोटी बांधलेली. मग त्याच्यामुळे खेळणी अशी अशी छान हलते अशी. हे बघा अशी अशी इकडे तिकडे अशी छान हलते. मग आपण या खेळणीचे डोळे काढूयात. डोळे स्केच पेनने छान डोळे काढायचे असे. डोळ्याच्या पापण्या काढायच्या अशा. लाल रंगाच्या. नंतर लाल रंगाच्या स्केच पेनने स्माइली काढूयात. त्याच्यानंतर तुम्ही बघून घ्या आता हा. तुम्ही असेल तर मला सांगा. असं कोपरे जुळवायचे. पुन्हा एकदा फोल्ड करायचं आणि पेन आणि त्याच्यावरती काढून घ्यायचा पाकळीचा आकार असा राऊंड राऊंड काढून घेऊन राऊंड कट करायचा म्हणजे आपल्याला फुलांच्या पाकळ्या जमतील. अशा प्रकारे आपल्याला त्याची टोपी बनवायची खेळणीची. असा मधला भाग कट करायचा हा एवढा. आणि अशी टोपी बनवायची. टोपी चिटकवायची वरती. अर्चना मॅडम टोपी परत सांगा थोडी. हो हो. त्याच्यावर बसेल असा मापाचा चौकोनी पेपर घ्यायचा असा. लक्ष द्या मुलांना. त्याच्यानंतर असं त्रिकोणी अशी टोकं जोडायचे त्रिकोण. एकदा घडी घातली की दुसऱ्यांदा घालायची. ही दुसरा फोल्ड त्रिकोणी. आणि मग हा तिसरा फोल्ड केला की हा कोपरा सोडायचा, जो बंद भाग आहे ना तो सोडायचा आणि तिथून असा पाकळीचा असा गोलाकार काढायचा. इथे काढलाय मी पाकळीचा गोलाकार. असा गोलाकार इथे काढून घ्यायचा आणि तो बरोबर कट केला की आपल्याला फुलाचा आकार मिळतो. असा फुलाचा आकार मिळतो. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला कट करायचं आणि फोल्ड करायचं असं. असं बसतं. मॅम असं फोल्ड होतात. कॅप बनते अशी. मॅम हा बोल. काय म्हणतोय? रियांश बोलतोय का कोण बोलतोय? मी कृपांशी बोलते पण फुगा पण हालतच नाहीये. गोटी घातली का मध्ये? हो पण मी अशी घातलीये. त्याला परत फोल्ड करावं लागतं. तू कसं केलं बघू? बघू कसं केलं? दाखवते. मॅम असं झालंय. मला दिसत नाही कुठे. नाही हे तिने बघ. उलट करून नाही ठेवलं. उलट करून नाही केलं. हा हे बघा कसं हलतं. माझं फॅननीच हलते बघा. माझं दिसतंय का? हे बघा फॅननीच हलते बघा. हे बघा. हे बघा. कृपांशी अर्चना मॅडम तिची चूक सांगा. कृपांशी तू काय केलं माहिती का? गोटी घातल्यावर उलटा नाही केलास फुगा म्हणून तसं झालं. गोटी मग आपण जी बाहेर आलेली असते ना बांधलेली ती आतमध्ये घालायची फुग्यामध्ये आणि मग फुगा फुगवायचा. मग रुईला इथं दिसते का सांगा बघ बरं अर्चना माझे. मॅडम. हे बघ इथून रुई दिसते का येऊन बघ गोटी बसली. माझी. रुईला सांगा. हा मी सांगते हा. हे बघ फुगा आहे ना, ह्या फुग्यामध्ये त्या फुग्यामध्ये आपण गोटी घातली नाही ते बघ अशी गोटी घालायची. हा पूर्ण खाली गेली की तिला बांधून घ्यायची. बघून घ्या मुलांना बर का. हा
बघा गोटी घातल्यावर उलट कसं करायचं बघून घ्या. मग अशीच कुठे गेलं का बांध दिलं ते आणतं. दिसते का? हा दिसते का इथे बघा. दिसतंय. उलट हा कसं करायचं सांगा. हा त्याला आता अशी दोरी बांधली की आपण जिथून फुगा फुगवतो ना त्याच्यातून ते बाहेर असं उलट काढायचं, त्याच्यातून ती गोटी हा परत उलटी काढायची अशी. उलटी बाहेर अशी काढली उलटी की काढायची, तुमचा अशा तो याच्यातून डोलणार. काढायची अशी आणि आतमध्ये टाकली की मग इथून फुगा फुगवायचा असा. म्हणजे इथून असं फुगत आपण आत जाते गोटी असं दिसतंय बघा, इथे असं दिसतं. अच्छा. समजलं ना बेटा? अच्छा. हा आणि त्याला आता हो. आपल्याला टोपी टोपी करा. तुम्हाला कोणाला त्याला पंख करायचे असेल तर पंख लावा छान. आपल्या परीसारखे पंख लावा छोटे छोटे. आता मी ते असं किती केलंय छान. तुरा ला. आपलं चुकलंय. किती सुंदर झालंय बघा. टोपी ठेवून दाखवा मॅडम. बघा किती क्यूट दिसतो. आवडलं का रे खेळणं? शोकेश मध्ये किती छान दिसेल की नाही. रंग कॉम्बिनेशन किती छान घेतलंय बघा, पांढरं आणि लाल. आणि डुलणारी आपोआप बाहुली आहे डुलत का? बघा. हा ते काय हवेवर आपोआप हलते बघा. डुलणारी बाहुली का? नाव काय? हो डुलणारी बाहुली. एक मिनिट थांबा हा. बघा डुलणारी बाहुली कशी सुंदर झालीये. प्रोजेक्ट वर्क लिहून घ्या पालकांनी. प्रोजेक्ट वर्क मध्ये पंखा पूर्ण दांड्यासहित करायचा आहे. डोलणारी बाहुली सुंदर सुंदर कलर घ्या बरं का तुम्ही. आणि कलर टोपीचा निवडताना कॉन्ट्रास्ट निवडा तुमच्या कलरला. आणि खूप फुगे आणा. खूप फुगे आणा. प्रोजेक्ट मध्ये बघा कलर वेगळे वेगळे डोलणाऱ्या बाहुल्या करा. मोबाईल जास्त खेळायचा नाही. आपल्याला आता शनिवार आपल्याला रविवार उद्या आणि परवा पंखा पाहिजे, बाहुली पाहिजे. सोमवारी सगळं बघणार आहे बर का. तुमचा प्रोजेक्ट काय काय केलं तुम्ही. चला आता हे तुम्हाला जमत नसेल तर आता आपल्याला फुलं पण बनवायची ना. हे ठेवा बाजूला आता. छोटे छोटे कप आहेत का? पेपर कप, छोटे कप, छोटे पेपर कप. आपल्याला स्माइलिंग फ्लॉवर्स बनवायचे. काय बनवायचंय? अर्चना स्माइलिंग मॅडम मला वाटतंय, फ्लॉवर्स. अर्चना मॅडम नंतर घेऊ हो शकाल का तुम्ही, कारण खूप झालंय. चालेल चालेल चालेल. हा नंतर फुलांसाठी काय काय लागणार आहे ते सांगा त्यांना. काही मुलांनी आणलेलं नाहीये. हा पेपर कप छोटे लागतील आणि रंगीत पेपर लागतील. आपण पुढे करू एका वेळेला खूप नको आपल्याला. छोटी छोटी मुलं आहेत ना. आणि तुम्ही पूर्ण बघा उद्या परवा सुट्टी आहे बरं का. सगळ्यांनी लक्षात घ्या. अथर्व बघू तुझं. त्याला डोळे बिळे काढायचे छान. पार्थ बघू तुझं. पुढच्या एखाद्या सेशन मध्ये घ्या मॅडम. चला धन्यवाद सगळ्यांना. आपण संपू आज. काय घ्यायचंय तुम्हाला, काय बोलायचंय अर्चना मॅडम? मॅम हा थांबा सगळ्यांनी ना. खूप छान, सगळ्यांनी आज खूप छान केलं त्याबद्दल मी टाळ्या वाजवते. बघू व्हेरी खूप दाखवा छान ज्यांनी बनवलं ज्यांनी सगळ्यांनी. केलंय दाखवा बरं. ज्यांनी ज्यांनी केलंय कॅमेरात छान. दाखवा वर धरून. पार्थ बघू छान. हा. अथर्व छान. बघू तुझं हे छान बघू छान. अथर्व. डोळे काढा पूर्ण करा. कृपांशी दाखव तुझं. शौर्य दाखव तुझं. शौर्य जगताप दाखव काय केलंय. आनंदी दाखव. तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर राहू द्या. सोमवारी सगळ्यांनी पहिल्यांदा दाखवायचं आहे. राशी दाखव. काय केलं का तू थोडं. नसेल केलं तर उद्या परवा करायचं बरं का राशी. शौर्यराजे दाखव. शौर्यराजे. अन्वेष दाखव काही केलं का. नाही तर उद्या परवा करा. कॉइन बॉक्स करायचा आहे. आज काय काय शिकवलं. कॉइन बरोबर. बॉक्सला मोठे मोठे कप आणा सुंदर कलरफुल. नाही तर तुम्ही रंगवा कप वर सुद्धा. आणि छान कॉइन. सोमवारी तुम्हाला कॉइन बॉक्स दाखवायचा आहे.
सोमवारी तुम्हाला पंखा दांड्यासहित दाखवायचा आहे आणि तुम्हाला डोलणारी बाहुली डोळे बिळे सगळं काढायचं आहे. स्माइली बघा, सुंदर कॅप करायची. मॅडमची कशी, मॅडम ते डोळे जरा पुढे घ्या दाखवायला कॅमेऱ्यासमोर, उलटे धरा. हा, आणि डोलू द्या तुमच्या याला डॉलला. तोंड बघा कसं काढलंय. मॅडम तोंड दाखवा जरा. मुलांना काढायचं तोंड दाखवा. तोंड बघा सगळ्यांनी. छान स्माइली काढायची. डोळे किती सुंदर काढलेत मॅडमनी बघा. मॅडम जवळ खूप खूप कला आहे बर का. आणि तुमच्यापैकी बघा, म्हणजे मॅडम किती सुंदर डॉल केली आहे. तुमची डॉल सोमवारी अशी दिसली पाहिजे ना. प्रोजेक्ट कोणाचा छान होणार आहे बघायचंय आपल्याला. पालकांनी करायचं नाहीये, पालकांनी करून घ्यायचंय, नाही तर पालक करतील. अजून एक देऊ. हा, तर हे सगळं पूर्ण करायचं आहे. छान छान छान. ऑरेंज घे. अजून काय मॅडम सांगायचंय तुम्हाला? नाही मॅडम, झालं. हा, ठीक आहे. आता सोमवारचा कार्यक्रम बघून घ्या. तयारी काय काय सोमवारी, मला वाटतं काहीतरी फूड आयटम आहे सोमवारी का मंगळवारी. साहित्य आणा बरं का. तुम्हाला चॉकलेट करायचंय, साहित्य आणायचंय. हा, चॉकलेट शिकवणार आहे. ते काय काय आणायचंय बघा, सगळं आणून घ्या पालकांनी शनिवार रविवारी आणि मुलांकडनं करून घ्या बर का. छान छान. आवडलं का मुलांना तुम्हाला आजचा कार्यक्रम? कार्यक्रम आवडला का मुलांनो? कोणाकोणाला आवडला, कोणाकोणाला कंटाळा आला? आणि आणि आवडलं का कंटाळा आला? काय करायचंय? ज्यूस ज्यूस कधी बनवायचे आणि झाड कधी लावायचं आहे. हा बघा, सांगा कोऑर्डिनेटर कोमल मॅडम सांगा. ज्यूस कधी ज्यूस बनवून पे. बनवायचा? ज्यूस बघा कार्यक्रमात बघा, आम्हाला लक्षात नाही राहिलेलं. करायचे साहित्य आणून ठेवा बर का. आणि कोणाला कंटाळा आला, कंटाळा आला ना, तुम्ही काय करतच राहिलं पाहिजे ना असं काही नाहीये. कंटाळा आला तर बघायचे आणि नंतर करायचे. शनिवार रविवार मुद्दाम सुट्ट्या, 2 शनिवार रविवार मुद्दाम ठेवलेत आपल्या प्रोग्राम मध्ये. तुम्हाला खास जे शिकवलंय ते करायचे, नुसतं ऐकायचं नाहीये. आपल्याला हे कृतीतनं आणतोय आपण सगळं, आपण सगळ्या गोष्टी करतोय. चला, धन्यवाद अर्चना मॅडम, खूप सुंदर घेतलं. आणि रीमा मॅडम आणि सुलक्षणा मॅडम, राजश्री हा, मॅडम. मुलांनी पण खूप छान केलं. मुलांचे पण धन्यवाद, पालकांचे धन्यवाद. पालकांना काही बोलायचंय का? पालकांच्या काही शंका आहेत का? पालक बोलू शकतात. पालकांनी बोला. काही शंका आहेत का? उलट करायचं. पालकांना काही विचारायचे का? शंका आहेत का? विचारा. आणि जरूर शनिवार रविवारी फीडबॅक द्या. तुम्हाला काय आवडलं पालकांना? काही सूचना आहेत का तुमच्या? काही वेगळं घेऊ शकतो का? तुम्ही जरूर सांगा, आम्ही प्रयत्न करू. फास्ट होतंय का? स्लो होतंय का? योगा फास्ट वाटतोय का? या जे काही मॅडमने घेतलं ते तर तुम्ही सांगा पालकांनी. मुलांना विचारा आणि सांगा, म्हणजे आपण मुलांच्या पद्धतीने जाऊ. आता काय आहे, सगळी मुलं वेगळ्या वेगळ्या वयाची आहेत, त्यामुळे खरंच अवघड आहे. हा प्रोग्रामच डिझाईन करणं अवघड आहे, लक्षात घ्या. अर्चना मॅडमने खूप विचार करून करून सिलेक्ट केलंय. आणि एकाच वयाची मुलं असते तर सोपं जातं, पण इथे छोट्यापासून आपण 12 वर्षापर्यंत घेतलंय. तर सगळे जॉईन करत नाहीये, जे ऍबसेंट राहत आहेत ना त्यांनी जॉईन करा. चला, धन्यवाद सगळ्यांना. सुलक्षणा मॅडम धन्यवाद, कोमल मॅडम धन्यवाद, सगळ्या टीचर्सला कोऑर्डिनेटर्सला धन्यवाद, सगळ्या मुलांना धन्यवाद, सगळ्या पालकांना धन्यवाद. बाय 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 हे बघा, हे बाय. ही खेळली. ही सी यू हा, ऑन कोंबडा मंडे. खेळली तर मग तुम्हाला बाय बाय करते. बाय बाय थँक्यू मॅम. बाय बाय. थँक्यू मॅम. आवडले की नाही? थँक्यू थँक्यू. अर्चना मॅडम किती छान छान घेतात. थँक्यू मॅम. थँक्यू. बघा अर्चना मॅडम किती सुंदर काय काय करतात. तर चला मुलांना, सोमवारी
सोमवारी 15 मिनिटं तुम्ही काय काय केले बघणार आहे सुरुवातीला. बाय मॅम. बाय 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 बाय. चला सुलक्षणा मॅडम बाय. सगळ्यांना बाय बाय. बाय मॅम. बाय. बाय बाय. बाय सगळ्यांना बाय. बाय बाय. बाय. बाय म्हणतो बाय. बाय. पालकांना हे बघा काही हे पण बाय बाय विचारायचं असेल तर बघा, विचारा पालकांना. बाय बाय. कृपांशी कोणाला बोलायचंय का? काही शंका असेल तर विचारून घ्या. तर चला, फार सुंदर, मला तर फार आवडली डॉल. खूपच. अरे वा, लिपस्टिक लावलीये, ओठ सुंदर रंगवलेत, किती सुंदर. बघा बर का, तुम्ही कुठली लिपस्टिक लावणार तुमच्या डॉलला? तुमच्या फुग्याच्या कलरला मॅच झाली पाहिजे बर का. विचार करायचा कुठला कलर छान दिसेल. चला, मीटिंग बंद करते मी. धन्यवाद सगळ्यांना.